व्यवस्थित ठरलं ना सगळं? हो. हा, आज असं मस्त रेटून द्या बिलकुल बिंदा. दादा, अशा- हा? म्हणजे ना त्यांना डायरेक्ट इलेक्शनचं तिकीटच हातात काढून देऊन टाकायला पाहिजे बुवा. मिळाला. हा? अहो हा. मी काय म्हणते म्हण. ते प्रकाश शेट्टी नाही आले का? प्रकाश शेट्टी कोण? अहो ते नाही का श्याम राजपूत साहेब आहेत, त्यांच्या ओळखीचे ना ते प्रकाश शेट्टी. अरे त्या पक्षा श्रेष्ठी राहत. प्रकाश शेट्टीनी दे पक्ष श्रेष्ठी. हा ते सॉरी सॉरी, ते का माझ्या तोंडात बसले ना, तर माझ्या तोंडात प्रकाश शेट्टीच येऊन जात. तू तोंडच नको उघडून आपण. नाही, नाही. पण तुला माहिती काय बोलायचं? दादा हा. टेन्शन घेऊ नका. हा. तुम्ही केलेली सगळी कामं पाठ केलीत मी. हा. साहेब आले की धारदार धारदार सगळी बोलतो. हा, विषय- फुल इम्प्रेशन टाकतो ते साहेब. हा. नमस्कार अरे बने फोटो काढ, काय फोटो करायचं? काढतो. हा ते- हा, काढला असं असं. बसा ना सर. बस बस हा. बस बस बसा. साहेब बोलले होते हा, बा सर. की तुम्ही भेटायला येणार आहे. हा सर, आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांना आम्हाला टाइम दिला बा. हा. आमचं तर भाग्यच असं फळफळून निघालं बा. अरे नाही नाही. दादा आम्ही तुम्हाला टाइम नाही देणार. दादा दादा तुम्ही तर मला इसरूनच गेल्या बा. तुम्ही सगळे इकडं आल्या. अरे तुला मुद्दा विसरला होता मी. हा? अरे हा खबराला इले बाहेर काढ. दादा, काय? नाही, नाही, हेमंत दादा, हेमंत दादा, थांबा थांबा. राहू द्या, आता आलाय तर. अरे नाही, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ना, राहू द्या. काही कामाचा नाही तो. कसं आहे, कार्यकर्ता आहे ना, पक्षाची ताकद असतो. हा, खरंय. हा, आपला सन्मान वाढतो कोणामुळे? कार्यकर्त्यांमुळे. बरोबर. थांबू द्या. हा. साहेब हा. मी आहे ना दादाचा उजवा हात बी आहो आणि डावा हात बी आहो. दोन्ही हात कसं काय बुवा? खाल्ल्यानंतर पाणी मीच टाकतो आणि धुवाच्या वेळेस बी पाणी मीच टाकतो. ए, ए, हा, इकडे वळ इकडे. खूपच म्हणजे स्पेशल कार्यकर्ता आहे बुवा. काय ना रे घरी हे पाठवलं बे. हा, नाही. इथं काय थांबा, थांबा, राहू द्या, राहू द्या. अरे जाऊ दे साहेब. बाकी बाकी हेमंत दादा हा दादा सर, काय म्हणणं आहे मग? म्हणणं म्हणजे आता तुम्हाला सर्वश्रुत आहेच बुवा. ते बोला ना, बोला बोला. इलेक्शनचं तिकीट मला पाहिजे होतं बुवा. असं मिनी म्हणत आहे. हा, अरे बापरे, मिनी असं अख्खं गाव म्हणतंय. हा, असं गाव. आहे का नाही? हा. दादा म्हणतात ते खरं. म्हणजे अख्ख्या गावाची अशी इच्छा आहे बुवा की आता लोकाश्रय गायरा झाला बुवा, आता राजाश्रय पाहिजे. हा. म्हणजे सर मी ना मग अख्खं आयुष्य वेचलंय ह्या सगळ्या समाजकार्यासाठी. खरंय, खरंय. आपल्या पक्षासाठी मी काय नाही केलं मग? हा? म्हणजे अगदी बालपणापासूनच मी पक्षासाठी काम करतोय सर. हा. नाही नाही नाही, खरंय खरंय. आता लोकांची एवढी इच्छा आहे म्हटल्यानंतर लोकांची आम्ही अनादर कसा करणार बुवा? जनमत आहे सर. आणि पक्षश्रेष्ठींनी सांगितलंय की तुमची मुलाखत घ्यावी बुवा. हा, बोला तुमच्याबद्दल मग. आता मी माझ्या तोंडानं माझी स्तुती करून म्हणजे बरं नाही दिसत ते, पण तुम्हाला एक सांगतो मी. हा. माई हा. नेहमी मला सांगायची का तू जेव्हा पोटात होता ना म्हणे, तेव्हा मला तुझ्या पक्षाच्या नेत्यांचे भाषण ऐकायचे डोळे लागले होते. बोल. अरे बापरे. काय सांगता दादा? हा, वा, वा, वा. मग मी सांगतो काय ते गर्भसंस्कारच असे झाले माझ्यावर रे, हा का? की अरे बाप, मी ना लहानपणापासूनच पक्षाच्या कामाला स्वतःला गुंतून गेलो. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या दादाला लय भारी माणूस आहे. हो का? तळागाळाला जाऊन काम केलेला माणूस आहे. अरे बापरे. म्हणजे मी कॉलेजला असताना फी वाढ झाली होती. हा. त्या फी वाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. वा. त्याला लय मोठा सपोर्ट दिला दादानी. हा. हो का? आणि ते आंदोलन मी सक्सेसफुल केलं हा. म्हणून दादानी हे बघा सोन्याची अंगठी बनवून दिली, हिरेवाली. क्या बात. लय मोठ्या मनाचा माणूस आहे. अबे दाखवत बने. नाही. अरे हे अंगठी ना तुले त्याच्यासाठी नाही दिला. त्यासाठी दिले. अरे दादाचं 12वीचं खोटं सर्टिफिकेट बनवायचं होतं ना, त्याच्यासाठी तुले दिला. अरे हा, नाही. साहेब दादाचं ना खोटं डिग्री आहे, मी नसतं बनवलेली आहे. नाही रे, अरे काही सांगतो साहेब. हेमंत दादा, अरे ठीक आहे ना, काय हरकत आहे त्याच्यात? नाही. मला काय झालं, मला फक्त अंगठीच्या उगम स्थान कळलं हे कुठून आलं. आणि राजकारणात आहे ना, म्हणजे शिक्षण पाहिजेत अशी काही गरज नसते ना. नाही पण बुवा, तर तुम्ही सांगितलं बी असतं की मी एवढा एवढा शिकलेला आहे तर चाललं असतं ना. सर्टिफिकेट काय यासाठी? सर्टिफिकेट दूध काढायला पाहिजे. डेअरी हा, डेअरीचं इलेक्शन होतं ना म्हणून पाहिजे होतं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे तूप काढायचं होतं म्हणून तुम्हाला सर्टिफिकेटची गुंडाळी पाहिजे होती बा. नाही नाही, हरकत नाही. पण तुम्हाला सांगू का हा. बाबा की राजकारणात या शैक्षणिक पदव्या मॅटर नाही करत. हा, लोक बरोबर आहे. आपल्याला काय पदवी देतात ते महत्वाचे. बरोबर आहे. आणि फी वाढीच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं, मला गैर आवडलं बा. ते हो. माझ्यासाठी महत्व. धन्यवाद. फी वाढीचं हा. ना ते केलं होतं ना, तर एका बाई अरे गोष्टी बस रे तू.
तोंड बंद कर. मी बोलतो दादा तुम्ही थांब बस ना प्लीज. अरे तू काय पाहते तोंड? साहेबांले मिठाईचा बॉक्स दे ना तो. साहेब हे आमचे होम मिनिस्टर अरे आहे. नमस्कार नमस्कार ताई. दे. नमस्कार ताई. अरे, काय नमस्कार कर, गरज- साहेबांचा नमस्कार. अरे नाही अरे काही गरज नाही काही गरज नाही. हा, हे आमचे होम मिनिस्टर अरे वा आहे. वा. हे सर स्वतःचा बचत गट चालवता सर. असं का? आणि ही मिठाई बचत गटाचीच आहे बरं का सर. अरे वा वा. त्यांना काम उपलब्ध करून दिलंय. वा वा रोजगार देतो. रोजगार देतो आम्ही. हो, हो. खूप खूप चांगला उपक्रम. एखादं पीस तर घ्या सर. नाही मला डायबिटीज आहे गोड चालत नाही मला. अरे बाप एवढ्या गोड माणसाला बी डायबिटीस म्हणजे. बसा ना तुम्ही, बसा. या. साहेब वहिनी, बसा. हे आमच्या घरच्या ना वहिनी साहेब आहे असं, असं. आणि फार्म हाऊस वर ना ताई साहेब आहेत. अशा दोघी बी आहेत ना दादावर लय प्रेम करतात. नाही वहिनी साहेब एकच मिनिट. त्याचं ऐकू नको तू. काय बोलला कुल्ल्या? तो भिंडोक आहे तुला माहिती ना कुणल्या काय बोलीन तर. नाही एकच मिनिट. हा, हा. कुठल्या काय बोललास तू? ते एक नाही राहत तिथं वहिनी साहेब लय राहतात तिथं. फार्म हाऊस वर एक तर बसूनच राहते ठियाच मांडून आहे. हो अन म्हणणं येत राहतात बाया. अबा तू गुच्चू बसला इकडे दांगडो नको घालू. साहेब आहेत ना. साहेब गेले खड्ड्यात, तू तर काय चाललंय? मी फक्त तुम्हाला वहिनी साहेब म्हणतो बाकी सगळ्यांना बाई साहेब म्हणतो. किती बाई साहेब? नाही तू त्या कुंडल्याच ताई, ताई, कुठे ऐकते तू. हो ताई ऐका तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय राजकारणात असे बिनबुडाचे आरोप होत राहतात. आणि काय जेवढा आरोप मोठा ना तेवढा नेता मोठा असतो. पाय ऐकलं का. बिन आरोपाच्या नेत्याला काहीच किंमत नसते ना. महत्वाचं काय आहे की ज्या झाडाला फळ येतं ना दगड त्याला मारतात लोक. हो. टेन्शन नका घेऊ तुम्ही. आमच्या दादाच्या झाडाला तर लय फळ आहे. मी बोलतो दादा पण दगड मारणार कोणीच नाही आहे. नाही वहिनी तू गुच्चू बसला थोडीची. गप्पा बस. पण तू घरी जाऊन काय मॅटर सलटावतो मला इकडे मी तिकीट मागेल तू थोडं ठेव. दादा तुम्ही बसा. हे पाय तो रमेश सुरेश तो नाम्या हे सगळे ना दादाचे पोरं आहे. वहिनी साहेब थांबा. नाही हो अरे आपण कुणी बसले साहेब आहे ना समोर. हस, हस, हस. शांत, शांत. हे नवीनच सेवा आहे सर काहीतरी. त्याचा चुकीचा अर्थ घेतलाय त्यांनी. म्हणजे? आता आपण कसं बा हे कार्यकर्ते असं नाही म्हणत ना. आपण म्हणतो हे मायपोर आहे. असं हे मायपोर का? आहे हे कार्यकर्ते बॉ मैं असा विषय. आता हा पण आहे हा मायपोर आहे हो. असं मी म्हटलं ना. असं मी म्हटलं बॉ मायपोऱ्या थोडी झालं तो. अच्छा म्हणजे त्याने शब्दशः अर्थ घेतला बा. इतका तो विंडोक आहे. नाही, नाही. काय करता तुम्ही इकडे या असे इकडे या तुम्ही असे या बा. सर नका पस्तावशान सर नका. खूपच भारी आहे बा तुम्ही. गैर आवडलं तुम्हाला बरं का. तुमच्यासाठी ना साहेब मी ना हार आणलो. अरे 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 नाही ठीक आहे थँक्यू वा 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 धन्यवाद बरं का. धन्यवाद दादा. दादा अं? हे फुलं कोटचे होत माहिती आहे काय? अबे झाडाचे असते ना कुठले येत आणखीन फुलं. नाही ना हं. आपण त्या बबलेले मारलो होतो की नाही आणि मग जमिनीमध्ये गाडलो होतो त्याच्यावर रोपट लावलो होतो तेच तर झाड एवढं मोठं झालं ना. आणि त्याचा जो हार होय ना हा तुम्ही नसतं म्हणल्या होत्या की हातल्या माजोड आहे. हे पा फुलं किती मोठी आले ते. हे म्हणतात दादा मार नका दादा. इकडे या तुम्ही समोर या इथे. आता जर तुमची अशी अपेक्षा असेल की तुम्हाला तिकीट मिळेल तर ती तुमची चूक आहे. नाही सर तो नाही, नाही, चुकीचं नाही, बोलतोय, नाही, सर नाही. मी मैं आता पक्षश्रेष्ठींना फोन करणार नाही. मी पोलीस स्टेशनला फोन करेल. सर तो आपला हा जो पक्ष आहे ना हा इथिकल पॉलिटिक्स करणारा पक्ष आहे. बरोबर आहे सर. नाही आपला उद्देश काय असला पाहिजे की लोकांना हसवणं. हसता हसता लोकांनी मेलो असं म्हटलं पाहिजे. बरोबर. तसं आपण त्यांना पूर्ण उरलं पाहिजे. बरोबर. असं पूर्ण उरलं नाही पाहिजे. नाही म्हटलं का तुम्हाला? मी तेच म्हणतोय साहेब आता नाही, तुम्ही अक्कल शांत नाहीये. पडा. त्याला अक्कल- शांत पडा आणि इथून निघा तुम्ही. नाही, सर, नाहीतर ऐका. ना हे तुम्हाला पहा, तुम्ही- दिल्लीपर्यंत कधी जाता येणार नाही. डायरेक्ट तुमची रवानगी पोलीस स्टेशनला होऊन जाईल. सर मी ऐका सांगतो ते तुम्ही. ऐका. हे दूर बघा, व्हा हे तुम्ही असं इथून. झालं आता. नाही, तुम्ही नाही. ऐक- हॅलो साहेब मी ना पोलीस स्टेशनले फोन लावलो त्यांना काय सांगू. बघा आता बघा काय करायचे ते बघा त्यांच्या. फोन ठेव खिशात ठेव. हं. चाल मी सांगतो काय सांगायचं. चला दादा चाल तू. दादा चाल चाल निघा. दादा
अहो ऐका